नमस्कार, मी रूपा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार, हरिकृष्ण ज्वेलर्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता अख्ख्या भारतातला आणि त्याने महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध असा गणेशोत्सव येत आहे. तर आपण खास गणेशोत्सवसाठी कमी वजनाचे आणि सुंदर रेखीव दागिने शुद्ध चांदीचे सगळ्यांसाठी घरच्या बाप्पांसाठी घेऊन आलेलो आहोत. हरिकृष्ण ज्वेलर्स हे केशवनगर मुंडवा भागात आहे. लोणकर चौक या इथं शॉप आहे, ज्वेलरी शॉप आहे. ह्याचा ऍड्रेस तुम्हाला गुगल मॅपवर, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर हे सगळीकडं अवेलेबल आहे. आणि हे सगळे दागिने जे आहेत ते खूप कमी वजनाचे आणि सुंदर रेखीव शुद्ध चांदीचे आहेत. तर हे सगळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण हे सगळे दागिने बघू. जे चांदीचे दागिने आहेत तर इथे 250 रुपयांपासून चालू होतात. तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर त्यांची ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे. तर तुम्ही ऑनलाईन स्क्रीनवर मी नंबर देईल, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला आवडलेले दागिने तुम्ही त्यांच्या नंबरवर पाठवू शकता आणि खरेदी करू शकता. सर्वात पहिले जर आपण बाप्पाची मूर्ती असेल तर त्याच्यासाठी दुर्वापासून आपण जनरली स्टार्ट करत असतो. तर आपण बाप्पासाठी, घरच्या बाप्पासाठी सर्वात छोटी 200 रुपयापासून आपल्याकडे दुर्वा आहेत. तर 200 रुपये, 250, 400, 500, 800 असे सगळे वेगवेगळे मूर्तीच्या हिशोबाने रेंज आहे. तर हे जनरली सगळेच जण खरेदी करतात. त्याच्यानंतर येतो मोदक. हे सर्वात आवडतं खाद्यपदार्थ आपण बाप्पासाठी म्हणू शकतो. तर हे मोदक आहे तर तेही 100 रुपयापासून छोटे मोदक आहेत. ते 100 रुपयापासून स्टार्ट आहे. असे हे छोटे मोदक आहेत ते 100 रुपयाचे आहेत. त्याच्यानंतर मग वेगवेगळे 11 मोदक, 21 मोदक, हे 5 मोदकचा सेट आहे अख्खा हा. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात. हे रेखीव नक्षी मोदक आहे किंवा हे आहे मोदक. हे असे वेगवेगळे हे सगळे मोदक पण आहेत. ते कमी रेंज मध्ये पण आहेत, 100 रुपयापासून स्टार्ट आहेत. त्याच्यानंतर ऑनलाईन पण मागवू शकता. हो ताई, हे सगळे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर आम्ही डिटेल सेंड करतो. ते डिटेल सेंड केल्यानंतर तुम्हाला डिझाईन आवडली तर तुम्ही हे सगळे आम्हाला ऑर्डर प्लेस करू शकता. हे आम्ही कुरिअर थ्रू तुम्हाला घरपोच सेवा करू. आता वेळेवर कोणी येणं जमतंय नाही जमत त्याच्यासाठी. तर आपण हे सगळे मोदक तर बघितले. आता हे फळांची डिश आहे. तर हे 5 फळ आहेत. हे सुका मेवा म्हणतो आपण, ड्रायफ्रूट ज्याला म्हणतो, हे आहेत. हे आपण चांदीच्या प्लेट सकट, डिश सकट आपण हे ठेवू शकतो. हे चांदीचे असून पण ह्याला सोन्याचं पाणी लावलेलं आहे. हे कितीपर्यंत बसतात असे? हे 1000-1200 ची रेंज आहे ही सगळी. ह्याच्यात चौरंग आहे, त्यावर तुम्ही नैवेद्यासाठी हे देवाला समोर ठेवू शकता असं. नंतर इथे आता ह्याच्यानंतर आपण त्यानंतर एक महत्वाची खरेदी ज्याला म्हणतो ते आहे मुकुट देवासाठी. तर हे मुकुट पण आहेत जे 1000 रुपयापासून स्टार्ट आहेत. म्हणजे जर छोटी मूर्ती तुमच्या घरात असेल तर हे 1000 रुपयाचा मुकुट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मग 1200, 1500, 2000, 5000 आणि प्रत्येक दागिन्याच्या चांदीच्या वजन अनुसार वेगवेगळे किमती असतात. हो, कारण रेट पण पुढे मागं होत असतात. आता हा एवढा सुबक आहे तर हे कमानी सकट मुकुट आहे. हा देवीला पण वापरू शकतो. हो, गौरीसाठी पण आपण हे मुकुट वापरू शकतोय. आता आमचे युट्यूबचे एक चांगले कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांनी स्वतःच्या गौरीसाठी हे मुकुट ऑर्डर केला. हे आहे शुद्ध चांदीचे, पण त्याला त्यांची इच्छा होती सोन्याचं पाणी लावावं. तर आपण हे 2 मुकुट बघा, त्याला आपण सोन्याचे पाणी आणि ते देवीसाठी ऑर्डर केले. हो, त्यांनी गौराईसाठी ऑर्डर केले. आणि हे तोडे, त्यांचे तोडे पण त्यांनी सोन्याचं पाणी लावून घेतलेले आहे शुद्ध चांदीचे. हे पण छान आहेत. हे कितीपर्यंत बसतात तोडे? आणि हे 3,500-4 हजारची रेंज आहे हे सगळे. आणि हे असे हे मुकुट आहेत. तर हे कलरिंग मुकुट आहेत. जसे आपण प्लेन मुकुट बघितलं त्याच्यामध्ये कलर वगैरे काही नाही. तर हे खडे आणि कलर लावलेले आहेत, मीना वर्क केलेला. हे पण तुम्ही खरेदी करू शकता. आणि हे दिसायला पण खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतात. खूप छान आहेत बघा. आणि कलर डिझाईन पण छान आहे, मस्त वाटतात. ह्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर एक सेकंड वस्तू येते ती कान असतात देवासाठीचे. तर हे कान आहे तर ते 1500-1700 रुपयापासून जशी मूर्ती तशी साईज आणि वजन अमाऊंट असे वेगवेगळे असतात. तर हे खूप सुंदर रेखीव काम आहे. तर ते तुम्ही नक्की तुमच्या बाप्पासाठी घेऊ शकता. तर हे आता सध्या नवीन
गोल्ड आणि सिल्वर प्लेटिंग मध्ये मिक्स मध्ये आहेत. हे पण खूप सुंदर डिझाईन आहेत. जनरली असे पांढरे चांदीमध्ये असतात, पांढऱ्या कलर मध्ये. आता हे नवीन प्रकार निघालेला आहे, त्यात गोल्ड आणि सिल्वर प्लेटिंग दिलेलं आहे. आणि ते छान पण वाटतात. हा, हे दिसायला खूप सुंदर दिसतात. हे तर बघा पूर्ण एकदम रिअल फ्लावर आहे. हा, ह्याला मीना वर्क केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण येतात. हिरवे, पिवळे असे वेगवेगळे कलरचे पण आहेत माझ्याकडे. पण आता आपण हे डिस्प्ले साठी एवढे ठेवलेले आहेत. आणि हे काय म्हणजे किती रेंज पासून चालू होतील? छोटे जर घ्यायचे हे तुम्हाला 350-400 रुपयापासून फुलं चालू होतात. 800-900-1000 रुपयापर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारचे फुलं मिळेल ह्याच्यामध्ये. डिझाईन बघा किती छान आहे. हे त्रिशूळ आणि परशू आहे. तर हे त्रिशूळ आणि परशू तुम्ही बघणार तर हे आयुध म्हणतो आपण त्याला देवाचे. तर तेही खूप सुंदर आहेत. खडेवाले जे त्याच्यामध्ये हे खडे लावलेले आहेत, काही बिगर खड्याचे आहेत. हे नक्षी काम केलेलं आहे. तर हे असे सगळे तुम्ही वेगवेगळे तुमच्या मूर्तीच्या साईज अनुसार हे सगळे तुम्ही खरीदू शकता. हे काय रेंज मध्ये बसतील? हे पण हे सगळे 1200 रुपयापासून स्टार्ट होतात. 1200, 1500, 2-2500 जसे तुम्ही घेणार त्याच्यावर. हा, ते घेण्यावर आहे सगळे. त्याच्यानंतर आपण देवाच्या नैवेद्य जसं आपण ठेवतो त्याच्या समोर आपण ठेवतो पान सुपारी. तर हे पान सुपारी आहेत. त्याच्यामध्ये सुपारी जी आहे ते 200-250 रुपयापासून स्टार्ट आहे. पान आहे तर ते जवळपास 500-600 रुपयापासून पान आहे. त्याच्यात जास्त वजनाचे पण आहेत पान वगैरे. हे आता आपण कमी रेंज मध्ये ठेवलेले. डिझाईन पण प्रत्येकाची. आता ह्याच नक्षी काम केलेलं आहे. हे प्लेन पान आहे, हे केवडा पान आहे. तर हे केवड्याचं पान पण तुम्ही देवासमोर ठेवू शकता, जे तुम्हाला मूर्ती अजून उठून दिसेल. हे पण सुपारी. ह्याला हिरवा कलर मीना वर्क केलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे सोंड बघतोय देवाची. तर हे सोंड आहे ते प्लेन आहे. प्लेन म्हणजे स्ट्रेट आहे, सरळ, फोल्ड नाही केलेली. ते तुम्ही करू शकता मूर्तीच्या आकारानुसार. त्याला गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे. शुद्ध चांदीची जरी असली तरी त्याला सोन्याचं पाणी लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग असे वेगवेगळे हे फोल्डिंग आहेत. मूर्तीच्या साईज अनुसार हे सगळे वजन, डिझाईन सगळे वेगवेगळे आहेत. छोटी मोठी जसे तुम्हाला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये पण 1200-1500 रुपयापासून हे तुम्हाला हे सगळे सोंड चालू होतात आपल्याकडे. मग ते 2-2500 जसे तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये मिळेल. अच्छा, हे बघा मुकुट आहे. आता समोर असे बसवायचे फिटिंगचे मुकुट आपण भरपूर वेळा बघतो. तर हे असे डोक्यामध्ये बसवायचे डायरेक्टली मुकुट आहे. किती सुंदर आहे बघा. 1800 मध्ये आहे. खूप सुंदर आणि युनिक. बघा आपल्या घरच्या जर मूर्ती असतील ना आपण त्यांच्यासाठी सुद्धा घेऊ शकतो असा. आणि त्यातच मोठा थोडासा आहे. हा पण खूप छान आहे बघा. त्याला असे स्टोन्स वगैरे बसवले. मला खूप आवडला. खूप छान वाटतं बघा. आणि गणपतीला किंवा तुम्ही घरी देवीला असेल किंवा ज्या लक्ष्मी येणार आहे आपल्याकडे तर त्याच्यासाठी पण तुम्ही असं घेऊ शकता. खूप छान आहे. आणि अजून एक मला फार आवडलं तर हे सोंगचं. हे पण खूप छान आहे बघा. युनिक डिझाईन आहे आणि गोल्ड आणि सिल्वरचं खूप छान सुंदर वाटलंय. त्याचे व्हाईट स्टोन्स पण आहेत बघा. त्याला असे रेड स्टोन्स पण आहेत. खूप छान वाटतं. बाप्पाच्या पूजेसाठी असेल किंवा रोजच्या पूजेसाठी तुम्ही छान असं पूर्ण ताट तुम्हाला घेऊ शकता. मी तुम्हाला एक दाखवते व्हिडिओमध्ये. हे बघा ह्याच्यामध्ये छान असा कुंकुवाचा करंडा पण आहे. हे बघा एक फुलपात्र, समई असेल छोटीशी, आचमनाची पळी असेल किंवा असं ग्लास असेल. सुंदर असं तुम्ही एक घेऊ शकता. आता आपण बाप्पाचे जे ज्वेलरी आहे, दागिने आहेत ते बघणार आहोत. तर इथे सर तुमच्याकडे काय रेंज पासून चालू होतं? हे सर्वात हे सगळे जे आभूषण आहेत देवाचे त्यामध्ये एक सर्वात महत्वाचा दागिना आपण हार. कोणी पण पहिले हार घेण्याचं उद्दिष्ट ठेवत असतो देवासाठी, कारण खूप मस्त त्याच्यामुळे मूर्तीचं लुक अजून उठून येतं. तर हे फक्त 1500 रुपयापासून हार आहे आमच्याकडे. चांदीचे, शुद्ध चांदीचा हार आहे. ज्यांची घरची बाप्पाची मूर्ती जी छोटी आहे, अर्धा फूट, पाऊण फूट, 1 फूट पर्यंत, त्यांच्यासाठीचे हे सगळे हार आहेत. ज्याची ही किंमत 1500 रुपये. म्हणजे असे हे वेगवेगळे डिझाईन्स मध्ये असतात. तर हे तुम्ही 1500 रुपयामध्ये हे खरेदी करू शकता हार. त्याच्यानंतर मग वाढत जातात किंमत. 1500, 1800, 2000, 4000, 5000. तर हे सगळे लांबी अनुसार असतात. काही आता हे जास्वंदचा फुलचा हार आहे. त्याच्यानंतर हे मॅट फिनिश मध्ये आहे, जे आता नवीन थोडं ट्रेंड मध्ये आलेलं आहे की मॅट फिनिश आहे. हे सगळे बाकीचे ग्लोसी पॅटर्न असतात, हे मॅट फिनिशचे आहेत. त्याच्यानंतर हा पुढचा हार आहे ते गोल्ड सिल्वर प्लेट केलेला आहे. त्याला मीना वर्क आहे. गोल्डचं प्लेटिंग आणि सिल्वर प्लेटिंग दिलेलं आहे. हा मोदक हार आहे. तर त्यालाही तसंच आहे, गोल्ड आणि सिल्वरचं प्लेटिंग दिलेलं आहे. म्हणजे हे थोडं आपण वेगळे वेगळे तुम्ही प्रकारचे घेऊ शकता. आता हा पानाचा हार आहे.
तर हे पानाचा हार पण दिसायला खूप सुंदर आहे आणि वेगळा तुम्ही ट्राय करू शकता. आणि हा आहे हे पण तसेच मधले हार आहेत हे सगळे. हा तर मल्टी कलर हा मल्टी कलर मीना वर्क केलेला आहे आणि थोडा मोठी साईजचा आहे. ज्याची मूर्ती 2-2.5 फुटाच्या पुढे असेल त्यांच्यासाठीचा हा हार आहे. ते 5,500-6,000च्या रेंज मध्ये जातो हा हार. किंवा जर मूर्ती छोटी असेल पण त्यांना रुंद थोडासा हार पाहिजे असेल तर तुम्ही कमी करून देऊ शकता. हा त्याच्यामध्ये काही माग आपण गोंडा लावत असतो तर ते गोंड्यामुळे मूर्ती छोटी किंवा मोठी असेल तर ते आपल्याला ऍडजस्ट करता येते. त्याच्यासाठी काही जास्त कट करायची गरज पडत नाहीये. हे पण छान आहे बघा. आता मूर्ती जरी छोटी असेल पण त्यांना एकदम भरीव हार पाहिजे तर हे त्यामध्ये हे भरीव हार आहे जे रुंदीला पण जास्त आहे आणि जाड दिसायला आहे. त्याच्यामुळे मूर्तीचं रूप अजून उठून येणार तुमचं. आता हे आहे तर दुर्वा हार आहे. ते एकदम कमी वजनाचं आहे. हे 1,500 रुपयामध्ये तुम्हाला दुर्वा हार दिसायला इतका सुंदर दिसतो. नाजूक आणि वेगळं काहीतरी तुम्ही घेऊ शकता. त्याच प्रकारमध्ये हा मोदकाचा हार आहे जे जनरली 21 मोदकचा हार असतो. तर हे मोदकचा हार पण तुम्ही हे घेऊ शकता जो एकदम कमी वजनामध्ये हे तुम्हाला 1700-1800 रुपयाच्या आसपास हे मोदकचा हार जाणार. आणि हे सजावटीचे फुलं आहेत, झाड आहेत. हे तुम्ही देवासमोर ठेवू शकता. जसं हे आहे तर हे नारळाचं झाड आहे, हे केळीचं झाड आहे, हे तुम्हाला सोनचाफा. तर हे सगळं तुम्ही सजावटीमध्ये हे सगळे दागिने तर घेतातच लोक पण हे सजावटीसाठी खूप सुंदर दिसायला आहे. खूप छान वाटते बघा. हो हे किती पर्यंत बसतील? हे सगळे 4,000-5,000 ची ही सगळी रेंज आहे. 3,000 पर्यंत कमी मध्ये पण आहे काही आणि काही हेवी रेंज मध्ये त्यात. अच्छा छान आहे. ते पण सुंदर आहे. आता असे लहान आपल्याला मूषक पण बघायला मिळतील मंदिरांना. तर सर हे काय वजनापासून चालू होतं? हे फक्त अर्धा तोळ्याचे आहेत. म्हणजे 500 रुपये 600 रुपयापर्यंत तुम्हाला हे मूषक जातात. त्याच्यानंतर हे थोडं आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे कास्टिंग मध्ये. कॅड कॅम म्हणतात त्याला. तर ते कास्टिंग मध्ये हे केलेले थोडे वजनाला जास्त असतात पण त्याचा रेखीवपणा पण खूप सुंदर असतो. ते 2,000 1,500 असे वेगवेगळे रेंज मध्ये जातात. आता हा एवढा पोकळ आहे. हा जरी मोठी साईज असली तरी किंमत खूप कमी आहे त्याची. हे फक्त तुम्हाला 3,000 पर्यंत हा मूषक जातो ज्याची साईज खूप मोठी आहे. आता आपण जनरली कुणाच्या घरी पूजेला वगैरे जात असतो किंवा कुणाचं ओपनिंग असतं तर आपण गणपती मूर्ती लक्ष्मी मूर्ती तर आम्ही एक चांगलं सजेशन देतो. हे वृंदावन तुळस आहे जे तुम्ही गिफ्ट म्हणून घरचं ओपनिंग साठी देऊ शकता. प्रत्येकाच्या मंदिरात मूर्त्या तर असतातच पण हे कुठंच खूप कमी दिसायला मिळतं. तर हे तुम्ही गिफ्ट म्हणून हे देऊ शकता ज्याची किंमत 1,500-2,000च्या आसपास आहे. म्हणजे जसं साईज वाढत जाणार तशी किंमत वाढेल त्याची. छान आहे. घंटी पण आहे. हो ते हे तुम्हाला आता हे पूजेचं ताट आहे. तर हे आपण आता पूजेचं ताट आहे तर त्याच्यासाठी आपण आता गणपतीची आरतीसाठी ही घंटी आहे. याच्यामध्ये पळी फुलपात्र आहे, निरंजन आहे. हळदी कुंकूसाठी खूप सारी वेगवेगळी रेंज आहे. 1,000 रुपयापासून हळदी कुंकूचे करंडे आहेत ते 10,000 पर्यंतची वेगवेगळी रेंज आहे. हे पाणी ठेवण्यासाठी आपण हे लोटा प्याली ठेवलेलं आहे. हो ते म्हणजे छोटे घरचे बाप्पा आहेत तर त्यांच्यासाठी सगळं त्यांना दिसेल तसं सुंदर दिसेल तसं आपण हे रेंज ठेवलेली. आता हे तुम्हाला नैवेद्याचं ताट आहे जे वाटी आहे, चमचा आहे, ग्लास आहे. हे पण तुम्ही नैवेद्यासाठी घेऊ शकता. ह्याच्यामध्ये वेगवेगळी साईज असते. हे आता मोठी साईज आहे. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला छोटी साईज पाहिजे तर 8 इंच 10 इंच 5 इंच असे वेगवेगळे साईजचे आहेत ते दाखवतो तुम्हाला. आता चांदीचे आणि सोन्याचे दर वाढत असतात त्यामुळे आता बजेट महत्त्वाचं असतं. तर आपण त्या बजेटच्या अनुसार हे सगळे दागिने ठेवलेले आहेत. आता पूजेचं ताट आपण हे सगळं बघितलं तर त्यामध्ये हे थोडं छोटी साईजचं ताट आहे. प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे. आता नैवेद्यासाठी गरज नाहीये मोठे ताटची. छोटा ताट पण तुम्ही घेऊ शकता. तर जे तुम्हाला 6,000-7,000 5,000 मध्ये तुम्हाला मिळतोय हे त्यासाठी थोडी मोठी साईज आहे आणि कमी लाईट वेट मध्ये पण आहे. हो ते लाईट वेट मध्ये आणि दिसायलाही सुंदर आहे आणि ते आपले पूजा घर मध्ये पण हे तुम्ही. आणि हे सगळे दागिने फक्त तुम्हाला हे जे पूजेचे सामान बघतोय तर ते फक्त गणपतीसाठी नाही. आता नवरात्र येत आहे, दिवाळी आहे. तर हे आता मी जे सगळे दाखवतोय ते तुम्हाला नवरात्र दिवाळीपर्यंत हे सगळे चालणारे आहेत. हे लोटा आहे. हे आता हळदी कुंकूची खूप सारे रेंज आहेत त्याच्यात मी काही मोजके इथं ठेवलेले आहेत तर ते आपल्याला तिथं बघायला मिळेल. हे
लोटा आहे, ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे, हे डिझाइन फार सुंदर आहे. हो, हे पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. हे प्लेन आहेत, काही लोकांना जे आपले पारंपरिक त्यांना पुसण्यासाठी जरा सोयीस्कर राहील त्यांच्यासाठी हे पातळ प्लेन आहेत. त्याच्यामध्ये हे बघा, हे असं पळी आहे, छान सुबक डिझाइन आहे. आता आपण नवरात्र येत आहेत, गणपती तर आहेच, आता नवरात्र आहे, दिवाळी येणार आहे, तर हे सगळे त्यासाठीचे हे खास अलंकार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही निरंजन आहे, ते छोटी साईज पासून मोठी साईज पर्यंतचे आहेत. हे बघा, हे छोटी साईज, हे किती पर्यंत बसतं? हे 1200 रुपये पर्यंत एक पीस जाणार, सिंगल पीस. आणि 2-2.5 हजार. निरंजन आहे ना? हो, निरंजन आहे ते. सुंदर आहे बघा, एकदम युनिक हटके डिझाइन आहे. आता हा पॅटर्न आहे, तर तुम्हाला फक्त इकडे दाखवते, दिसेल. छान आहे बघा, मस्त. हे 5 वात लावायचं आहे. हे मयूर समय आपण म्हणू शकतो. याला दिसायला खूप सुंदर आहे, कारिगिरी खूप चांगली केलेली आहे त्यामध्ये. आता त्याच्यामध्ये मयूर निरंजन आहेत, हे थोडे मोठी साईज मध्ये आहेत. ते जवळपास 10-12 तोळ्याच्या आसपास हे सगळे तुम्हाला तयार होऊन जातात. आता हे सगळे पूजेचे साहित्य आहेत, जे तुम्ही करंडा आहे, तर हे मयूर करंडा आहे, हा पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर ही आहे, तर थोडंसं वजनाला जास्त आहे, पण त्याचं रेखीवपणा आणि खूप सुंदर आहे, दिसायलाही सुंदर आहे. हे पण तुम्हाला, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे आपल्या यूट्यूबचे श्रोता आहेत, तर आमच्या दुकानातर्फे, हरिकृष्ण ज्वेलर्सतर्फे तुम्ही सगळ्यांना, जे कोणी इथं आपल्या शॉपमध्ये खरेदी कराल, त्यांना आम्ही नक्की रेग्युलर डिस्काउंटपेक्षा एक्स्ट्रा डिस्काउंट देणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करा, आणि जरी जमलं नाही तर तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला फोटो पाठवू, व्हिडिओ शेअर करू, आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला जी डिझाईन आवडती आहे ती डिझाईन सिलेक्ट करा, आणि कुरिअर थ्रू आम्ही तुम्हाला तुमच्या घरपोच पाठवू. तर ते सगळे दिसायलाही सगळे चांगले आहेत, कमी वजनाचे आहेत, आणि मजुरीमध्ये आम्ही 100% तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देऊ. 100% डिस्काउंट नाही होणार, पण रेग्युलर मजुरीपेक्षा एक्स्ट्रा डिस्काउंट देऊ आम्ही तुम्हाला. आता हे लक्ष्मीच्या आणि गणपती बाप्पाच्या खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत. काही लाईट वेट मध्ये आहेत, काही भरीव आहेत. हे बघा, हे लाईट वेट मध्ये आहे. हे किती पर्यंत बसेल? हे तुम्हाला 2000 रुपयाची मूर्ती आहे. आता सध्याचा ट्रेंड जो आहे तो चेंज झालेला आहे थोडा, की पोकळ मूर्ती घेण्यापेक्षा जास्त भरीव घेण्याचा कल आहे प्रत्येक गिरायकांचा. खूप सुंदर मूर्ती बघा, लक्ष्मी. तर ही आता हे समजा थोडी मोठी मूर्ती आहे, पण ज्यांचं छोटी मूर्तीचं बजेट असेल तर तुम्ही ह्याची साईज बघा, फक्त एक बोटाच्या एका वेडापर्यंतची ही मूर्ती आहे, आणि भरीव आहे, आणि त्याचा रेखीवपणा जर तुम्हाला मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूटिंगमध्ये कसं दिसते माहित नाही, पण जर समोरून बघितलं तर खूप छान आणि बारीक काम आहे, बारीक काम केलेलं आहे, कमी वजनामध्ये. त्यामध्ये असे दगडूशेठची मूर्ती आहे, ही पण एवढी छोटी आहे, जे तुम्ही तुमच्या देवघरमध्ये ठेवू शकता. दिसायलाही सुंदर आहे, आणि गणपती लक्ष्मीचा जोड मिळेल ते तुम्ही दिवाळीमध्ये, पाडव्याला पूजेसाठी किंवा लक्ष्मीपूजनसाठी हे खरेदी करू शकता. आता हे डबी आहे आपण ह्याला, तर ह्याच्यामध्ये तुम्ही देवासाठीचा प्रसाद तुम्ही हे सुखा प्रसाद, अक्षता ठेवू शकता. सुखा प्रसाद असेल ते देवासाठी ठेवू शकता. तर हे हळदी कुंकू प्लेन आहे, त्याला नक्षी नाही केली, कारण कस्टमरचं म्हणणं असं असतं की ते धुण्यासाठी आम्हाला सोयीस्कर जावं. हे 3 याच्यामध्ये बघा, अक्षता, हळदी कुंकू असे ठेवू शकता. मोरांच्या डिझाईन मध्ये पण फार सुंदर आहे. आणि इथे बघा, हे पण छान आहे बघा, पानामध्ये असं करंडे आहेत, कुंकुवाचा असेल. गजांत लक्ष्मी पण आहे. हे आता कुणाचे घराचे पूजे असतात, वास्तुशांती आहे किंवा नवीन ऑफिसचं ओपनिंग आहे, तर हे वास्तूच्या हिशोबाने खूप चांगली वस्तू आहे देण्यासाठी, जे तुम्ही गिफ्टच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता. ते कायमची आठवण राहते, आणि क्वालिटी एवढी चांगली आहे की जेवढं गोल्ड प्लेटिंग आणि मीना वर्क केलेलं आहे ते कधी निघणार नाही. वस्तू नाजूक आहे, सांभाळून वापरावी लागते, पण खूप सुंदर आहे, आणि देण्यासाठी तुम्हाला 100% चांगली वस्तू आहे कुणाला ओपनिंगसाठी. आणि प्रत्येक ह्याच्यावर गजांत लक्ष्मीवर मीनाकारीचे कलर्स बघा, तुम्ही बघू शकता, येल्लो, रेड, ग्रीन मध्ये खूप छान छान सुंदर असे कलर आहेत, आणि छान त्याचं मीनाकारी वर्क केलंय किंवा दिसतंय बघा त्याच्यावरचं वर्क, खूप सुंदर आहे. तर या काय रेंज पासून, सपोज लहान साईज हे जोड घेतली तर, हा मिनिमम जी जोड घेणार ना, तर ते 300 रुपयापासून जोड चालू होतीये. तर ते मग 2-2.5 हजार, 4,000, 5,000 जसे तुम्ही घेणार तसे हे सगळे रेंज आहे सगळी. या काय रेंज मध्ये? हे तुम्हाला 2,500 रुपये, 2,500 रुपयामध्ये जोड जाणार आहे. हे बघा, खूप सुंदर वाटतात, आणि देवघरांमध्ये पण ठेवतात आपल्याकडे असं गजांत लक्ष्मी. ह्याच्या गजांत लक्ष्मीच्या शिवाय पण गणपतीची मूर्ती आहेत, रामाची मूर्ती आहे, तर खूप सारे असे वेगवेगळे प्रकार आहेत. गाई आहे,
हे गजांत लक्ष्मी जरी आपण असले तरी हे गाय वासरू हे पण खूप सुंदर दिसायला आहे. ह्याला पांढरा कलर आहे. हे गोल्ड प्लेटिंग मध्ये येतंय. ह्याची पण खूप वेगवेगळे साईज आहेत, जे 1000-1200 रुपयापासून तुम्हाला एक कुणाचं तरी गिफ्ट द्यायचं असेल कार्यक्रम मध्ये तर त्याच्यासाठी हे चांगलं दिवस. आणि वसुबारसाठी पण आपल्याला पूजेला लागतं. खूप सुंदर सुंदर डिझाईन. तुम्ही हे सगळे गणपतीचे दागिने बघितले, पण आता आपण दुसरं एक आहे की घटस्थापनेपासून ते पाडव्यापर्यंत पण आपल्या इथं हे सगळे जे तुम्ही दागिने बघताय हे सगळे 22 कॅरेटचे HUID केलेले हॉलमार्कचे दागिने आहेत, ज्याची प्युरिटीची 100% खात्री मिळेल तुम्हाला. आणि हे सगळे दागिने आपण कमी वजनमध्ये, कारण आमचं स्वतःचं वर्कशॉप असल्यामुळं हे सगळे दागिने आम्ही कधीतरी आपण वर्कशॉपमध्ये पण भेट देऊ. आम्ही हे सगळे दागिने स्वतः आमच्या वर्कशॉपमध्ये तयार होतात, त्यामुळे क्वालिटीची हमी असती. आणि मेकिंग मजुरीचा सध्या खूपच सगळ्यांना त्रास होतोय, तर आम्ही कमी मजुरीमध्ये चांगली क्वालिटी कशी देण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आमचं प्रयत्न असतो तो कमी मजुरीमध्ये देण्याचा. तर घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंत आपण ऑफर ठेवलेली, प्रत्येक दागिन्याच्या खरेदीवर आपण प्रत्येक गिऱ्हाईकाला हमखास भेटवस्तू देत असतो. मजुरीमध्ये खास वेगळा डिस्काउंट देत असतो. 100% शुद्ध सोनं मिळेल तुम्हाला 22 कॅरेटचं. तर तुम्ही नक्की एकदा, ऑनलाईन तर आपण देतच आहोत सगळ्यांना सर्व्हिस, पण एकदा जर तुम्ही शोरूमला भेट दिली तर आम्ही तुम्हाला अजून जास्त चांगली वस्तू दाखवू शकतो. अजून चांगली वस्तू तुम्ही बघितल्याने तुम्हाला अजून नवीन काही घेण्याची इच्छा होणार. तर एकदा हरिकृष्ण ज्वेलर्सला अवश्य भेट द्या. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे सर्व व्हिडिओज बघता येतील. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून काय बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे कमेंट्स मला म्हणजे प्रोत्साहन देतात की मी अजून छान छान व्हिडिओज बनवावेत, कलेक्शन माझ्या चॅनलवर दाखवावं. तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा.